जाखणी म्हणतात ते का? हो हो, सॉरी सॉरी सॉरी, विसरलेच हो. आणि ते सगळं चिपळूण संगमेश्वर साईडला. पण खरं सांगू का, कोकणात ना प्रत्येक ठिकाणी असे खूप वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. म्हणजे फक्त गाणीच नाही किंवा फक्त जाखडीच नाही, वेगवेगळे नृत्य प्रकार, भजन असतात, कथा सांगायची एक वेगवेगळी पद्धत असते, किंवा आपला दशावतार, असे खूप प्रकार फेमस आहेत कोकणातले. अरे वा, मायो, आमच्या जळगावला बी ना असाच मस्त माहोल असतो गणपतीचा, हाय की नाही रे माया? हो, अगदी खरंय. नाही, हे सगळं आपण उद्या परवामध्ये करूच, पण आता तू एवढ्या उत्साहाने काय बघत होतीस ते सांग. आता सासूबाई म्हणाल्या ना की आमच्याकडे एकदम कमाल माहोल असतो म्हणून. तर माझ्या लहानपणी ना मी आमच्या गावाकडेचे गणपती बसायचे, त्याच्या डोळ्यातले पहिल्या दिवशीचे भाव आणि विसर्जनाच्या दिवशीचे भाव अगदी मनामध्ये जपून ठेवायचे हो. म्हणजे छंदच होता तो माझा. पण तीच तर गंमत आहे ना, पहिल्या दिवशीचे भाव आणि विसर्जनाच्या दिवशीचे भाव वेगवेगळे असतात. हो ना वल्लरी? हो, अगदी खरंय. आणि या वर्षी तर बाप्पा माझ्या घरी आलाय, त्यामुळे मला ना त्याच्या डोळ्यातले भाव एकदम साठवून ठेवायचे. शेवटी काय आहे ना, डोळे कधीच खोटं बोलत नाही. हे ऍक्च्युली सगळं ऐकायला, अनुभवायला किती सुंदर आहे ना, छान वाटतंय खूप. हर्षित, या मनोजचं काय रे सारखं फोन मध्ये? पूछू क्या? पूछ. मनोज, काय टेन्शन नाही ना? टेन्शन नाही, कसलं टेन्शन आहे, रेग्युलर ऑफिस वर्क. ठीक आहे, काही असेल तर सांगा. नक्की, काही टेन्शन नाही. वल्लू, मला अर्जंटली ऑफिसला निघावं लागेल. आत्ता? हो, मी चेंज करून निघतो लगेच. अहो पण काय मनोज भाऊजी, आज तरी अगं असेल त्याचं काहीतरी. नाही, हे तुम्हा पुरुषांचं नाही, असंच असतं. सणावाराच्या दिवशी कशाला हवी आहेत काम? आता पुरुषांचं काय याच्यामध्ये? नाही, बरोबरच बोलतीये ती. आता डेकोरेशन करायचं होतं, मखर बनवायचं होतं, तेव्हा हर्षित तू म्हणाला होतास की मी मदत करीन, मी करणार सगळं, आणि आयत्या वेळी गायब, सगळे गायब. तेजा, खरंच काम होतं म्हणून जावं लागतं ना. हो, आम्ही रिकामडेकडेच बसलोय ना. असं नको ना वागूस, मग ते बोलतात आपल्याला. हे काही लपवतायत का माझ्यापासून? एकदा बोलू का ह्यांच्याशी? झालं असतंय काय पाणी पिऊन? हा, आणि ते पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट केलेला असतंयच काय चेक? नसलं तर चेक कर की एकदा. सगळा घोळ असतंय त्या रिपोर्ट मध्ये, बिघडलेला असतंय सगळा रिपोर्ट तो. बॉस त्या दौलत सोनवण्याला द्यायला तयार असते की रे पैसा, पण ते घ्यायला तयार नसतंय की. देख भाई, वो दौलत सुनाबने जो है ना, उसको जाके हम मिल लिए, उसे कहा हमने कि जितना पैसा चाहिए उतना ले लो, लेकिन ये घुरट बुरट के चक्कर में ना पड़ना. लेकिन वो ससुरा पैसे लेने के लिए तैयार नहीं. 2-3 बार समझाया हमने उसको. हे ती पैशाने विकत घेतली जाणारी माणसं नाही. मुलगा गमावला त्यांनी त्यांचा. सही कहा तुमने, हमने बहुत समझाया, लेकिन वो जो दौलत सुनाबने है वो अपना कान बंद करके रख दिया है. मनोज, मला तर असं वाटत असते बघ, ते दोघं जाऊन भेटत असतात वल्लरीला. नाही हो,
असं झालं तर आपण लगेच पकडले जाऊ आपल्याला काहीच लपवता येणार नाही. देखो भाई, अगर ये दौलत सुनाबने और ये बल्लरी भौजी अगर मैं एक साथ मिल गई तो हम दोनों तो जाएंगे, लेकिन हम तुम्हारी जिंदगी बर्बाद कर देंगे. असं होऊन नाही चालणार. मी त्यांचं आणि वल्लरीचं भेटणं होऊच देणार नाही. मी प्रयत्न करतो नाही होऊ देणार त्यांची भेट. करो, प्रयत्न करो. घरात बाप्पा आल्यात, सगळे किती खुश आहेत आणि हे मात्र अचानक कुठेतरी निघून गेले. कुठे गेले असतील हे? भरत सोनवणेच्या केस संदर्भात काही माहिती तर मिळाली नसेल ना यांना? त्या बाबतीत तर काही करायला गेले नसतील. काही लपवतात का हे माझ्यापासून? त्या भरत सोनवणेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तर आला असेल हे ना? पोलिसांचा फोन का नाही लागत आहे? दौलत सोनवणेंना फोन करून बघते. कुठे होता तुम्ही? कुठे होता इतका वेळ? वल्लू वल्लू, नवरा बाहेरून दमून आलाय, त्याला पाणी विचारायचं सोडून जाब काय विचारतेस? विचारेन ना, पाणी सुद्धा विचारेन, पण माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानंतर. सांगा, कुठे गेला होता तुम्ही? इतका उशीर का झाला? घरात बाप्पा बसलाय आणि तुम्ही बाहेर निघून जाताय. कुठे गेला होता? वल्लू वल्लू, मी खूप दमलोय, मला खूप भूक लागलीये. मी फ्रेश होऊन जेवू का आधी? सगळं कराल, पण माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर. तुम्ही माझ्यापासून काय लपवताय? कुठे गेला होता? खरं खरं सांगा मला, तेही आत्ताच्या आत्ता. वल्लू, का इतके प्रश्न विचारतेस? मी ऑफिसमध्ये गेलो होतो, तिथे उशीर झाला, दॅट्स इट. आता काय आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार आहेस मला? मला फक्त सत्य जाणून घ्यायचंय. सत्य हेच आहे की मी ऑफिसला गेलो होतो आणि तिथे उशीर झाला, बस. मी फ्रेश होऊन येतो. कशी दिसते? काय छान दिसते ना? आणि हो हो, एवढं काय बघतेस? आय नो, मी खरंच चांगली नेसली साडी आणि सुंदर दिसतीये. नजर नको लावूस पण मला. तेजा बाळ, नाही, हा काय अवतार करून घेतलाय स्वतःचा? अवतार? काय झालं एवढं? सणासुदींना तुम्ही सगळ्याजणी साड्या नेसता ना? हा, मग आज मला वाटलं की बाप्पाची पूजा आहे, आपण पण साडी नेसावी. तुझ्यात हसण्यासारखं काय एवढं? नाही, आयडिया छान आहे तुझी, पण नाही नेसता येत साडी तर मदत घ्यायची होतीस ना कोणाची तरी, मला सांगायचं होतंस. हॅलो, कसं आहे ना, मी तुमच्या सगळ्यांच्या खूप पटीने पुढे. मी मोबाईलवर शिकले, त्याला का मोबाईलवर मी व्हिडिओ बघितला, 1 मिनिटात साडी कशी नेसायची, झटपट नेसली आणि मोकळी झाली. तरीच नाही, 1 मिनिटात साडी गुंडाळता येते, नेसायला सराव लागतो. एवढं काय झालं ग त्यात? आणि एवढंच जर वाटतंय तुला तर
तर मैत्रिणीची मदत कर ना. हं? नावं ठेवण्यापेक्षा मदत कर जरा नीट आवरायला साडी छान छान गुंडाळलेस कापड. आता त्याची साडी करूया. हा मी आहे तुझी चांगली मैत्रीण, नको काळजी करूस. हा ना हो माझे. अगं एवढे आले मी पडे. गप गा. वल्लरी गुळ झाला का चिरून? हो होतच आलंय. अगं हात चालव, भाऊजी आणि हे येतील गुरुजींना घेऊन. हा मी बी तांदळाचं पीठ काढून ठेवलंय. उकड काढून घेऊ का ग? अहो नाही सासूबाई, जरा थांबा, अजून सारण व्हायचं आहे ना. आणि तुम्ही कशाला काही करताय? आम्ही आहोत ना, आम्ही करू पटपट. तुम्ही बसून घ्या बघू शांतपणे. नाही हो माय, मला बी मदत करू द्या ना. मी काय करून तुम्ही दोघे काकी आम्ही आहोत ना, आम्ही करतो मदत. आल्या तुम्ही. मला तर वाटलं गणपतीची पहिलीच आरती मिस होतीये की काय. किती उशीर. अगं त्याचं काय झालं ना, पण आज आपल्या तेजा मॅडमला साडी नेसायची होती, त्यामुळे यायला थोडासा उशीर झाला. नाही हो, अहो केवढ्या सुंदर दिसताय तुम्ही. कुणाची दृष्ट नको लागायला. थँक्यू. पण घातली. पहिल्यांदा साडी नेसली या पोरीने. थँक्यू. हा काय बाजे, मोदकाची तयारी सगळ्यात छान असा. काय काकी, तुम्ही तर याच्यामध्ये एकदम मास्टर असणार. आमचं काय. त्याचा कसला आता कौतुक. ता आमका जमता, पण आता तुमका पोरींका मोदक करूक जमूक होय.